बदलापूर पश्चिमेमध्ये स्कूल व्हॅनमध्ये अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या दुर्दैवी अत्याचार प्रकरणानं पुन्हा एकदा संपूर्ण यंत्रणेला हादरवून सोडलंय। तुम्ही सर्वांनी या प्रकरणाची बातमी ऐकलीच असेल आणि यात आता अनेक धक्कादायक अपडेट्सही समोर येत आहेत। पण गेल्या साधारणतः 10 वर्षांमध्ये या पॉक्सो म्हणजेच लहान मुलांवरील अत्याचाराच्या या प्रकरणांनी या गुन्ह्यांची जी संख्या आहे ती इतकी धक्कादायक प्रमाणामध्ये का वाढली आहे? पालकांनी आपल्या लेकरांना आता कसं जपावं आणि कसं सुरक्षित ठेवावं आणि या सगळ्या संदर्भामध्ये सरकार, प्रशासन, कायदा सुव्यवस्था नेमकं काय करतंय हे असे अनेक प्रश्न तुम्हाला जसे पडले तसे आम्हालाही पडले। महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षांमध्ये निर्माण झालेली ही चिंताजनक परिस्थिती, सातत्यानं वाढणारा हा प्रचंड मोठा आकडा आणि त्यावर निघालेला किंवा न निघालेला तोडगा, यात सगळ्याबाबत आज आपण बोलणार आहोत। माहिती मोठी आहे, आकडा तुमच्या जीवाचा थरकाप उडवणार आहे। पण नेमकं काय घडतंय महाराष्ट्रामध्ये याची जाणीव करून देणारा हा सगळा आकडा आहे। महाराष्ट्राचे गृहमंत्री नेमके काय करतायत असा प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही पडेल। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। गेल्या 10 वर्षांमध्ये महाराष्ट्रातील बाललैंगिक अत्याचाराच्या घटना म्हणजेच पॉक्सो अंतर्गत नोंद होणाऱ्या घटना या दुर्दैवानं वर्षागणिक प्रचंड वाढतायत। महाराष्ट्र हे अशा प्रकारच्या घटनांच्या आकड्यामध्ये उत्तर प्रदेश नंतर देशातलं दुसऱ्या क्रमांकावरचं राज्य आहे। हा पहिला झटका। नुकत्याच घडलेल्या बदलापूरमधील घटनेच्या संदर्भामध्ये काही ताज्या अपडेट्स आधी सांगते। आता या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या आरोपीला 27 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शिवाय ज्या शाळेमध्ये ही चिमुकली जात होती ती शाळा सुद्धा अनधिकृत असल्याचं जी बातमी आहे ती सुद्धा समोर येते, त्यामुळे त्याही प्रकरणी आता काही घडामोडी घडण्याची शक्यता आहे। आता आपण सविस्तर आकडेवारी पाहायची आहे या गुन्ह्या अंतर्गत नेमकं महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये नेमकं काय काय घडलंय। 2016 साली पॉक्सो अंतर्गत अंदाजे 4000 ते 5000 गुन्ह्यांची नोंद झाली। त्यानंतर 2017 साली हा आकडा 5248 वर पोहोचला आणि पुढे पुढे हा आकडा केवळ वाढतच गेला। 2018 साली अंदाजे 5000 ते 6000 गुन्ह्यांची नोंद झाली, ज्यामध्ये मुलं आणि मुलींवर, लहान मुलं आणि मुलींवर अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली। त्यानंतर 2019 साली हा आकडा 6558 इथपर्यंत पोहोचला। मग त्यानंतर आला कोरोना काळ, त्यामुळे या काळामध्ये थोडीशी या गुन्ह्यांची संख्या घटली, किमान नोंद तरी कमी आहे। 2020 साली अंदाजे 5000 ते 6000 गुन्ह्यांची नोंद पॉक्सो अंतर्गत झालेली आहे। त्यानंतर 2021 साली पुन्हा ही वाढ दिसून आली। 2021 साली 6116 इतक्या गुन्ह्यांची नोंद ही नोंदवली गेलेली आहे। तर 2022 साली 7572 हा आकडा गेला। 2023 साली 8639 इतकी या पॉक्सो अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांची नोंद समोर आली। आणि आता जर गेल्या 2 वर्षातील आकडा तुम्ही पाहिला तर हादरून जाल। महाराष्ट्रामध्ये 2024 साली पॉक्सो अंतर्गत तब्बल 12838 गुन्ह्यांची नोंद झाली आहे। 2023 चा आकडा पुन्हा एकदा पहा। 2023 साली आकडा होता 8639 आणि हा आकडा 2024 साली थेट वाढलाय 12838 इतका। 4000 न थेट हा आकडा वाढलाय। तर 2025 चा जर आपण विचार केला तर 2025च्या जानेवारी महिन्यापर्यंतचाच आकडा आतापर्यंत समोर आलेला आहे आणि या फक्त एका महिन्यामध्ये तब्बल 1000हून अधिक पॉक्सोच्या गुन्ह्यांची नोंद झालेली आहे। जानेवारी 2025 पर्यंतचीच आकडेवारी आतापर्यंत NCRB कडून देण्यात आलेली आहे। त्या पुढची आकडेवारी काय असेल हे अद्याप जरी समोर आलेलं नसलं तरी जर जानेवारी महिन्याची आकडे जर आपण पाहिले तर मग हा साधारणतः आकडा हा 12000च्या वरतीच जातो वर्षभराचा, अशा पद्धतीचा अंदाज आपण लावू शकतो। महाराष्ट्रामध्ये 2016 सालापासून 2025 सालापर्यंत पॉक्सो अंतर्गत एकूण घटनांचा अंदाज घ्यायचा झाला तर गेल्या 10 वर्षांमध्ये सुमारे 60,000 ते 70,000 अशा पद्धतीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे। लहान बालकांवर, लहान मुलींवर आणि लहान मुलांवर झालेल्या अत्याचाराचा आकडा आपण पाहतोय। दरवर्षी सरासरी हा आकडा 6000 ते 7000 अशा पद्धतीनं राहिलेला आहे। 2016 पासून या आकड्यामध्ये तब्बल 100%हूनही अधिक वाढ दिसते।
यामध्ये बहुतेक प्रकरणांमध्ये म्हणजे साधारणतः 58 ते 99 प्रकरणांमध्ये या पीडित ज्या आहेत त्या मुलीच आहेत, पण 1-2% प्रकरणं अशीही आहेत ज्यामध्ये लहान मुलं सुद्धा पीडित आहेत. मुख्यतः मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर यासारख्या शहरांमध्ये एकूण प्रकरणांपैकी जर महाराष्ट्रातल्या एकूण प्रकरणांचा आकडा पाहिला तर तब्बल 30 ते 40% प्रकरणं ही या मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर सारख्या शहरामध्ये नोंदवली गेली आहेत. आपले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राज्याचे हे नागपूर शहराचे आहेत आणि त्यांचा पक्ष सुद्धा नागपुरात फार मोठं या पक्षाचं वर्चस्व आहे आणि याच ठिकाणी हा आकडा पहा आणि इतरही शहर म्हणजे पुणे, ठाणे आणि मुंबई सुद्धा याच्यामध्ये आहेत. आता ही पॉक्सो अंतर्गत दाखल झालेली जी प्रकरणं आहेत ती खरं म्हणजे विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट्समध्ये दाखल करायची असतात, ती तशा पद्धतीनं चालवली जातात. पण जर आकडा आपण पाहिला तर जानेवारी 2025 पर्यंत महाराष्ट्रामध्ये तब्बल 41,977 प्रकरणं ही आजही प्रलंबित आहेत. धक्कादायक म्हणजे राज्यामध्ये आतापर्यंत तब्बल 30 फास्ट ट्रॅक कोर्ट्स मंजूर झाली आहेत, पण सद्यस्थितीमध्ये फक्त एकच कोर्ट कार्यरत आहे. 30 पैकी फक्त एकच कोर्ट हे फास्ट ट्रॅक म्हणून या प्रकरणांसाठी काम करते आणि त्यामुळे ही इतकी प्रकरणं ही प्रलंबित आहेत. आकडा प्रलंबित प्रकरणांचा पुन्हा सांगते, 41,977. आता यापुढे आणखी काही माहिती. आता पाहूयात या अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये आजपर्यंत किती आरोपींना नेमकी शिक्षा झाली आहे. तर महाराष्ट्रामध्ये पॉक्सो प्रकरणामध्ये दोष सिद्ध होण्याचा दर हा दुर्दैवानं अत्यंत कमी आहे. दोष सिद्ध होण्याचा दर म्हणजे कन्व्हिक्शन रेट हा अत्यंत कमी आहे आणि तो वर्षागणिक कमी कमी होतोय. 2021 मध्ये हा दोष सिद्ध करण्याचा दर महाराष्ट्रामध्ये होता 26%, जो 2023 मध्ये झाला 10.55% आणि 2024 मध्ये जेव्हा गुन्ह्यांचं प्रमाण हे 4,000 वाढलं, थेट 4,000 वाढलं, तेव्हा हा दोष सिद्ध करण्याचा रेट आणखी कमी झाला 6.07%. हा सगळा आकडा पाहून हसावं की रडावं अशा पद्धतीचा प्रश्न आम्हालाही पडतोय, तुम्हालाही पडत असेल. आता आम्ही मिळवलेल्या माहितीनुसार आणखी काही गोष्टी. 2019 साली 2,558 प्रकरणं निकाली निघाली. दोष सिद्ध करण्याचा रेट कमी आहे म्हणजे नेमकं काय आहे, म्हणजे नेमकं काय होतंय ते मी आता या आकड्यांमध्ये तुम्हाला सांगते. 2019 साली 2,558 प्रकरणं निकाली निघाली, ज्यामध्ये केवळ 230 आरोपींनाच शिक्षा मिळाली. त्यानंतर 2020 साली 1,027 प्रकरणं निकाली निघाली, पण केवळ 30 आरोपींना शिक्षा मिळाली. पुढे 2021 साली 2,094 प्रकरणं निकाली निघाली, ज्यापैकी केवळ 126 आरोपींना शिक्षा मिळाली आणि 2024 साली 7,942 प्रकरणं निकाली निघाली, ज्यामध्ये फक्त 4,082 प्रकरणांमध्ये शिक्षा मिळालेली आहे. आता धक्कादायक म्हणजे हे सगळे आकडे वास्तविक पाहता यापेक्षाही फार जास्त असू शकतात, कारण अशा पद्धतीच्या सर्वच घटना नोंद केल्या जातातच किंवा त्या होतातच हे सांगता येऊ शकत नाही. पण नोंदवला गेलेला आकडाच जर एवढा मोठा आणि इतका प्रचंड असेल तर मूळ आकडा किती असेल याचा फक्त आपण विचार करू शकतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आपल्या राज्याचे गृहमंत्री आहेत, आपल्याला सर्वांना माहिती आहे. परंतु आता विरोधकांकडून हे गृह मंत्रालय हे स्वतंत्र एखाद्या मंत्र्याकडे द्यावं अशा पद्धतीची मागणी होते आणि ती अगदी रास्त वाटते, कारण की कदाचित मुख्यमंत्र्यांना आता हा गृहमंत्री पदाचा भार जरा जास्त होऊ लागलाय. अन्यथा हा आकडा इतका फुगला नसता आणि तरी सुद्धा अकार्यक्षम गृह मंत्रालय दिसलं नसतं. तुम्हाला या सगळ्या प्रकरणी काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? तुमच्या भागामध्ये अशा पद्धतीच्या गुन्ह्यांची संख्या काय आहे? त्यावर कारवाईचं एकंदरच पॅटर्न कसा दिसतो? त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे आणि पोलीस प्रशासन तुमच्या इथलं हे कशा पद्धतीने काम करतं या संदर्भातली तुमची काही निरीक्षणं असतील तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला तर तो तुमच्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.